नमस्कार. प्राईम टाईममध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. साहेब, आज सगळ्यात मुद्दा जो गाजला आहे म्हणजे आल्यापासून तो म्हणजे महेंद्र दळवींचा तो व्हिडिओ जो अंबादास दानवेंनी काढला आणि शिवसेनेच्या या मंत्र्यांकडे म्हणूयात, आमदारांकडे म्हणूयात, पैशांच्या बॅगा सापडत आहेत. कसं पाहताय याच्याकडे? नाही, हे जे सरकार विशेषतः शिवसेना मिंदे जे सरकार आहे, मिंदे सेनेचं सरकार किंवा बाकीचे जे सरकार आहे, मला सांगा यांच्याकडे तशी आयडियोलॉजी कुठली आहे कोणाकडे? एक जर ठीक आहे, देवेंद्र फडणवीस साहेब आणि भाजपकडे एक आयडियोलॉजी तरी आहे. बाकीचे जे आता शिवसेनेच्या म्हणजे शिंदे सेना असेल, मिंदे सेना असेल किंवा बाकीचे दुसरे जे घटक पक्ष आहेत, त्यांच्याकडे आयडियोलॉजी सच काय आहे? उद्धव साहेबांच्याकडे आयडियोलॉजी आहे, काँग्रेस पक्षाकडे सुद्धा आयडियोलॉजी आहे, एक विचार घेऊन गेलेले आहेत. आणि म्हणून विचार नसलेली लोक फक्त केवळ मलाई खाण्यासाठी आणि भ्रष्टाचाराच्या दलदलीमध्ये अक्षरशः मंडळी फसलेली आहे. त्यामुळे यांच्याकडे पैसा आणि पैसाच असणार आहे. त्यामुळे नवल असं विशेष काही नाही, केवळ हे सत्तेसाठी सत्तेमध्ये पैशासाठी आणखी मिळवण्यासाठी आणि त्यामधून जी एक प्रकारची वातावरण खराब करणारी जी मंडळी ती हीच आहे. त्याच्यामुळे यांच्याकडं व्यवहार आणि पैसा हा एकमेव यांचा अजेंडा आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आता उद्धव ठाकरेंच्या सेनेकडे काहीच राहिलं नाही आहे, त्यामुळे ते असे खोटे व्हिडिओ बाहेर आणतात की ज्याच्यामधनं हे सगळे फेक व्हिडिओज आहेत. तुम्हाला सांगतो, जेवढी माणसं बाहेर गेलीत उद्धव साहेबांच्या शिवसेनेपासून, त्याच्यापेक्षा कितीतरी प्रमाणात जास्तीचे लोक आणखी तयार होत आहेत आणि त्यांचं इन्कमिंग उद्धव साहेबांच्या शिवसेनेमध्ये सुरू झालेलं आहे. त्यामुळं आणि जी काही 20 आमदार या ठिकाणी आज शिवसेना उद्धव साहेबांचे आहेत, ती या सगळ्यांना भारी आहेत, हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो. त्यामुळं यांच्याकडे काय राहिलं नाही म्हणजे आमच्याकडे विचार आहे, आमच्याकडे महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचा एक धागा आहे, नीतिमत्ता आहे, चारित्र्य आहे, सुसंस्कार आहे. यांच्याकडे काय आहे? एक आयडियोलॉजी, प्रबोधनकार ठाकरे असेल, स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब असतील आणि उद्धव साहेबांची जी वैचारिक जी काही जी भूमिका आहे ती अतिशय सुसंस्कृत आहे आणि महाराष्ट्राला पुढे नेणारी आहे. यांच्याकडे काय तुम्ही दाखवा ना. त्यामुळं आमच्याकडे काय, आमच्याकडे सगळंच आहे, यांच्याकडे काहीच नाही. आणि आज नाही तो कल आमचा जो आवाज आहे तो बुलंद होणारच आहे. आज नाही तो कल. काल आदित्य ठाकरे असं म्हणालेले की 20 ते 22 आमदार हे शिवसेनेकडे येत आहेत, असं काल आदित्य ठाकरे म्हणाले. ही गोष्ट खरी आहे, कारण तिकडे जाऊन अनेकांची आता कामं होत नाही, भ्रमनिराश झालेलं आहे, काही मिळवण्यासाठी गेले ते मिळत नाहीये, तिकडे स्पर्धा खूप झालेली आहे. त्यामुळे आता बरीचशी लोक आहेत पुन्हा, कारण त्यांना ज्या कामासाठी गेले आहेत ती कामही झाली नाही, त्याच्यामुळे त्यांना पश्चाताप झालेला आहे. बरीचशी लोक आता तुम्ही बघत असाल शिवसेनेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये इन्कमिंग सुरू झालेलं आहे. ते येण्याची शक्यता जे साहेब बोलले ते बरोबर आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, कळीचा मुद्दा, आज दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेता नाही आहे आणि उभाठा सेना सतत म्हणतीये की विरोधी पक्षनेता पाहिजे आणि एवढं तुमच्याकडे मोठं संख्याबळ आहे तरी तुम्ही का घाबरताय, असा सवाल होतोय. हा जो करंटेपणा आहे तो सत्ताधारी पक्षामध्ये जे आज जे काही सत्ता चालवत आहेत त्यांच्या मनाचा करंटेपणा, संकुचितपणा आहे. वास्तविक पाहता भाजप, एकेकाळी भाजपचे सुद्धा 12 आमदार होते, 16 आमदार होते, त्यांना सुद्धा त्यावेळेसच्या जे काही सत्तेमध्ये होते, काँग्रेस पक्ष असेल, या लोकांनी यांना विरोधी पक्षनेते पद दिलेलं आहे. आज आमच्याकडे त्यांच्यापेक्षा जास्त संख्या आहे आणि या महाविकास आघाडीमध्ये शिवसेना घटक पक्ष हा सर्वात जास्त जागा निवडून आलेला असल्यामुळं आम्ही विरोधी पक्षाची मागणी केलेली आहे. परंतु शिवसेना उद्धव साहेबांना हे सरकार घाबरत आहे आणि विरोधी पक्ष नेतेपद आले की संविधानिक पद त्यांना मिळतं, त्यामुळे हे स्थिर स्थावर होतील काय? या महाविकास आघाडी आणि विशेषतः उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्ष हा कसा अस्थिर राहील, त्यांना संसाधनं कशी मिळणार नाहीत, त्यांना म्हणजे जास्तीत जास्त परावृत्त कसं ठेवता येईल प्रत्येक ठिकाणी, असा यांचा मनसुबा आहे आणि तो ते त्यांच्या संस्काराचा भाग म्हणून ते पुढे नेत आहेत. चांगली गोष्ट नाही, करंटेपणा आहे. काल उदय सामंत असं म्हणाले की हे काही भास्कर जाधवांना विरोधी पक्ष नेतेपद देणार नाहीये, हे त्यांनी कुठं जाऊ नये म्हणून सतत एक कागद त्यांच्या समोर करतात. पण आदित्य ठाकरे हे विरोधी पक्ष नेता होणार नाही, अतिशय चुकीचं त्यांचं स्टेटमेंट आहे. आजच आदरणीय भास्करराव जाधव साहेबांनी स्वतः बोललेलं आहे की असा त्या आदित्य साहेबांचा किंवा त्यांचा आमच्या शिवसेनेमध्ये कोणताही विषय नाही आहे. शिवसेना उद्धव साहेब यांनी खुद्द सगळ्यांचे विचार आणती आदरणीय भास्करराव जाधव साहेबांचं नाव विरोधी पक्षनेते पदासाठी मागच्या अधिवेशनाच्या अगोदरच सुचवलेलं आहे.
या हिवाळी अधिवेशनाच्या कालावधी बाबतीमध्ये काय वाटतं? आज 6 दिवसामध्ये हे सगळं अधिवेशन आटोपणार आहे. खरंच याच्यातनं विदर्भवासीय जे आहेत की ज्यांचे प्रश्न मांडले जातात आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिवेशन हे नागपूरमध्ये होत असतं आणि त्याला 6 दिवसांचा वेळ देतात. 2 दिवस तर असेच निघून गेलेले आहेत, कोणतेही त्याच्यामध्ये मुद्दे येत नाही आहेत. हा अधिवेशन जे काही 6 दिवसाचे आहे, अतिशय हा एक प्रकारचा फार्स आहे. अधिवेशन फक्त पुरवणी मागण्या जे सरकारकडे आहेत त्या मंजूर घ्यायचं आहे, कारण त्याला खर्च करण्यासाठी विधानमंडळाचा स्टॅम्प लागत असतो आणि त्याच्यामुळे एक फक्त सोपस्कार आहे. त्यांना फक्त पुरवणी मागण्या ज्या आता मागायच्या आहेत, पैसे मिळवून घ्यायचे आणि त्याला मंजुरी लागते विधानसभेची. ती विधानसभेची मंजुरी घेण्यासाठी म्हणजे त्याला तो क्रमच एवढा लागतो, किमान 6 दिवसामध्ये आटपत नाही. जर 2 दिवसात असतं त्यांनी 2 दिवस पण ठेवलं असतं, त्याची तयारी होती त्यांना. एक सोपस्कार आणि फार्स फक्त अधिवेशनाचा आहे. याच्यामुळं कोणताही प्रश्न जो काही विदर्भवासियांचा मार्गी लागले नाही. विदर्भांचे जे मूळ प्रश्न आहेत, मुळातले शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, सोयाबीनचे प्रश्न आहेत, कपाशीचे प्रश्न आहेत, भाव फरकाचे प्रश्न आहेत, या व्यतिरिक्त जे काही त्यांनी अतिवृष्टी झाली त्याला जी दिलेली मदत आहे त्याच्या संदर्भात आम्हाला आवाज उठवायचे आहेत. परंतु हे सगळं प्रश्न मांडण्यासाठी प्लॅटफॉर्म आम्हाला जो काही दिलेला आहे तो 6 दिवसामध्ये शक्यच नाही आहे. त्याच्यामुळं अतिशय कमी कालावधीमध्ये अधिवेशन असल्यामुळं आमची सगळ्यांची अडचण झालेली आहे. विदर्भातल्या शेतकरी वर्गाचे, युवा वर्गाचे, शिक्षण क्षेत्रातले सर्व जे विदर्भातले प्रलंबित पडलेले प्रश्न आहेत ते मांडण्यासाठी खरोखर हा अधिवेशनाचा कालावधी अत्यल्प आहे. अत्यल्प म्हणजे तो फारच कमी आहे. बरं, सध्या एक वेगळा प्रश्न म्हणून करतो. सध्या राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येणार, युती होणार अशी एक शक्यता आहे. पण सत्ताधारी असं म्हणतात की मुंबईच्या पलीकडे याचा काही प्रभावच नाही आहे, एक. आणि दुसरं, अजूनही राज ठाकरे काहीच बोलत नाही आहेत. घाई चालली आहे ती उद्धव ठाकरेंची चालली आहे. तुम्ही कसं पाहता याच्याकडे? नाही, 2 भावांचं मनोमिलन झालेलं आहे. ते केवळ 2 भावाचं मनोमिलन नाही, तर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला एक सुखद तो धक्का आहे. आणि मुंबईमध्ये राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र आले तरी त्याचा जो परिणाम आहे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटतोय आणि एक वेगळ्या प्रकारचं चैतन्य जे आहे महाराष्ट्रातल्या विशेषतः शिवसैनिकामध्ये आणि मनसैनिकामध्ये निर्माण झालेलं आहे. आणि यांच्या एकत्र येण्यामुळे केवळ शिवसैनिक आणि मनसैनिकच नाही, म्हणजे मनसेच नाही, तर इतर जे काही सर्वसामान्य माणूस जो काठावरती होता, तो कुठेच नव्हता, तो सुद्धा आता या पक्षाकडे आकर्षित झालेला आहे. विशेषतः शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं जे काही पारडं आहे, जी काही शक्ती आहे ती खूप वाढते आणि त्यांना जनमत जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिळत आहे आता सध्या. काँग्रेसचं मन वळवण्यामध्ये यशस्वी व्हाल का? कारण ते स्वबळाचा नारा देत आहेत. काँग्रेस पक्ष आणि विशेषतः मुंबईच्या संदर्भात ही चर्चा सुरू आहे. बाकीच्या नगर परिषदा ज्या निवडणुका झाल्या त्या जिल्हा स्तरावरती निर्णय घेतलेला आहे. आता मुंबई महानगरपालिकेचा आणि काही महत्त्वाच्या महानगरपालिकेचा विषय आहे. तिथे जी काही शिवसेनेची आणि मनसेची जी शक्ती आहे मुख्यत्वे ती जास्त आहे. याच्यामध्ये जर काँग्रेस पक्ष जर आला तर अधिकच चांगलं होणार आहे. महानगरपालिकाही एकदम आपल्या हातामध्ये येणार आहे. परंतु आता या संदर्भात जी चर्चा आहे ती मला असं वाटतं की ती वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. योग्य तो निर्णय उद्धव साहेब त्यामध्ये घेतील. म्हणजे यश मिळेल असं तुम्हाला वाटतंय? धन्यवाद. आपण वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरं दिलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपण बघतोय की आत्ता वेगवेगळ्या मुद्द्यांना साहेबांनी स्पर्श केलेला आहे आणि निश्चितच एक मुंबईमधलं चित्र बदलेल, त्याप्रमाणे त्याचा प्रभाव हा महाराष्ट्रामध्येही दिसेल आणि एकूण हिवाळी अधिवेशनामधल्या अनेक प्रश्नांच्या बाबतीमध्ये स्पष्ट भूमिका साहेबांनी मांडलेलं आपल्याला बघायला मिळत आहे. पाहत राहा प्राईम टाईम महाराष्ट्र.